हॅलो गाईज, मला नेदरलँडमध्ये खूप दिवसांनी म्हणजे 2 तर 3 महिन्यानंतर मेथीची भाजी मिळाली. तर मग मला खूप आनंद झाला आणि मग मी मेथीची भाजी करायला घेतली. मग मी मेथी आधी निवडून घेतली, धुतली, त्यानंतर लसूण मिरची घेतली आणि पटापट भाजी तयार करायला घेतली. इकडे मिठाला झाऊट म्हणतात, तर मी इकडे मीठ घेतलं. मग माझं मसाल्याच्या डब्यात मी चमचे होतं. इकडे मी जिरं, मोहरी, लसूण, हिरवी मिरची टाकली. थोडं तडकी दिलं, त्याच्यात मेथीची भाजी टाकली. थोडं तडतडायला टाकली. थोडं मेथीची भाजी थोडीच टाकली कारण मी दोघंच खाणार होते आणि ती परतून टाकायचं केलं. परतत असताना थोडी पण काही आम्हाला दोघांना बरोबर होते. मग ती छान अशी तेलात परतून झाल्यानंतर थोडं शेंगदाण्याचा कूट टाकला. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर दळून पण शेंगदाणे घेतले, ते थोडं लसूण आणि शेंगदाणे. तर मग मी ते टाकलं आणि मस्तपैकी वरून थोडं पाणी टाकलं आणि छान असं हलवून घेतलं. माझी मेथीची भाजी झाली. मेथीची भाजी थोडं झाकण ठेवलं आणि मी शिजायला ठेवून दिली. आणि त्याच्यानंतर मी लगेच भाकरी करायला घेतली पटापट. इकडे बाजरीचं पीठ हे पॅकिंगचं मिळतं, म्हणजे मी बालाजीचं किंवा TRAचं, हिराचं जे पण काय असेल ते पीठ आणलेलं होतं आणि मग मी भाकरी करायला घेतली. मी पटापट भाकरी केली. इकडे इंडक्शन असल्यामुळे भाकरी भाजता येत नाही, पण भाकर आवडत असल्यामुळं मग मी भाकरी करायला घेतली आणि मग भाकरी केली आणि थोडं मिरच्या करायला घेतल्या. मिरच्या म्हणजे मिरचीचा ठेचा म्हणतो आम्ही, खानदेशामध्ये मिरचीचा ठेचा म्हणतात, कुठे खरडा पण म्हणतात. तर मग मी मिरच्या घेतल्या, लसूण घेतला, तो भाजला आणि लगेच पटापट थोडंसं छोट्या ग्लासमध्ये घेऊन ते मिरची थोडी कुटून घेतली. पटपट कुटून घेतली. मेथी ठेचा तयार झाला आणि तुम्ही बघू शकता मेथीची भाजी, भाकरी आणि ठेचा तयार आहे. तर या खायला.